आता अमित ठाकरेंच्या वक्तव्याकडे मनसे विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिनाचा मुंबईत मेळावा पार पडला। यावेळी अमित ठाकरेंनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं, मात्र बोलताना ते अचानक भाषण विसरले आणि मग पुढे काय झालं ते पाहूया। मला माहिती आहे आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही। पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे, कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे। मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय। मी जेन्युइनली सांगतो, आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा। मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली। मी जेन्युइनली सांगतो, मी आज आता आधीचं आठवतंय ना का परत बोलू, पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा, ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा। मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे।